हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज आहे ना स्वराचं ओपन हाऊस आहे. तर दीपावळीमध्ये जे पेपर झाले होते ना त्याचं मग आता तिचे पेपर दाखवणार आहे. तर मग आता आज तिचं ओपन हाऊस आहे. चला, तर मग मला आहे ना आता ओपन हाऊसला जायचं आहे. तर चला, शक्य झालं तर तुम्हाला तिथलं काही दाखवता आलं तर दाखवील मी. आता येथे आहे ना आमचं सर्वांचं आवरलं. मग निघालेलो होतो. तर स्वराच्या स्कूलमध्ये पण आता एंट्री केलेली आहे आम्ही. तर येथे बघू शकता स्वराची स्कूल पण भरपूर अशी मोठी स्कूल आहे. तर आता येथे स्वराच्या स्कूलमध्ये आलेलो आहोत आम्ही. आणि आता वरती पण आलेलो होतो. तर येथे ना स्वराच्या टीचर आहे. तर ब्लॅकबोर्डवरती पण लिहिलेलं होतं, ज्यांचे नंबर आले त्यांच्यावरती ब्लॅकबोर्डवरती लिहिलेलं होतं. तर आम्ही सर्वात प्रथम येथे आलेलो होतो. तर आता मी येथे ना तिचेवाले पेपर पण बघत आहे. तर पेपर छान लिहिलेले आहे. प्रत्येक पेपरमध्ये ना तिचं एक एक मार्काचं चुकलेलं आहे. तर तिचा आहे ना 3rd नंबर आलेला आहे. तर मग तिला आहे ना नोटबुक दिलेली आहे टीचरनी आणि एक पेन्सिल, कॅडबरी असं दिलेलं होतं. तिचा नंबर 3rd नंबर आलेला आहे ना. तर आम्ही तिथे पेपर वगैरे बघितले आणि आम्ही पण निघालेलो होतो पुढे. तर आमचा अचानकच प्लॅन लागला का पिंपळगावला जायचं आहे. तर मग आता मिस्टरांना पण सुट्टी त्यांनी घेतलेली होती ना. तर त्यामुळे मग पिंपळगावला निघालेलो होतो. आम्हाला आहे ना दवाखान्यामध्ये जायचं होतं. मग आता आज ओपन हाऊस होतं स्वराचं. तर स्वराला हाफ डेच होता. त्यामुळे मग आम्ही सर्वजण आता पिंपळगावला निघालेलो आहोत. तर आता येथे ना मिस्टरांना पिंपळगावला दवाखान्यामध्ये यायचं होतं. तर हा भरपूर असा मोठा आहे ना सरकारी दवाखाना आहे. तर मग आता येथे सरकारी दवाखान्यामध्येच आलेलो आहोत आम्ही. हा दवाखाना आहे ना जोपूर रोडला आहे. तर भीमाशंकरची शाळा आहे ना त्याच्या समोरच एकदम समोरच भरपूर मोठा असा सरकारी दवाखाना आहे. तर येथे बघू शकता भरपूर असा मोठा दवाखाना आहे. तर सर्व काही सुविधा येथे आहे. तर आता येथे ना मिस्टरांना केस पेपर काढायचा होता. तर त्या मॅडम पण बाहेर गेलेल्या होत्या ना, त्यामुळे मग येथे त्या मॅडम नव्हत्या. केस पेपर काढण्याचा रूम आहे. तर मग मॅडम आल्यानं सर्वजण मग तेथे आहे ना केस पेपर काढण्यासाठी गेलेले होते. तर आम्ही पण मग आतमध्ये गेलेलो होतो. आता ह्या हॉस्पिटलमध्ये पण मी सर्वात प्रथम आलेले आहे ना. तर मग सर्व बघून घेत होते इथे मी. तर मुलांना पण असं नवलच वाटत होतं. तर ते सर्व ठिकाणी फिरत होते. इथे बघू शकता. तर याच्या आधी ना त्या मॅडम बोलल्या की येथे ना कोविडचे पेशंट ठेवले जात होते. तर येथे भरपूर मोठं आहे ना हॉस्पिटल आहे. तर मग ते येथेच सर्व कोविडचे पेशंट असायचे. आणि सर्व काही सोयीसुविधा बनवलेल्या आहे. तर येथे तुम्ही बघू शकता. आणि येथे ना डिलिव्हरीसाठी पण पेशंट येत असतात. तर आता येथे ना डिलिव्हरीसाठी एक पेशंट आलेला आहे. तर म्हणजे जवळच रूम दिलेल्या असतात डिलिव्हरीचे पेशंटला. तर मग त्यानंतर आहे ना येथे प्रसूती माताचं रूम पण आहे. भरपूर मोठा रूम आहे. तर तुम्हाला आतमध्ये पण दाखवते. सर्व काही सोयीसुविधा केलेल्या आहेत. तर माझे मुलं तर सर्वात आधी सगळे पाहून आले आतमध्ये. आणि मग आता तुम्हाला दाखवते चला. तर येथे ना पेशंट डिलिव्हरीसाठी पण आता येथे ना सर्व काही सुविधा बनवलेल्या आहेत. तर येथे बघू शकता तुम्ही डिलिव्हरीचं सर्व काही येथे ना जे जे साहित्य लागतं ते सर्व काही येथे त्यांनी आणून ठेवलेलं आहे. तर ज्यांना कोणाला हा दवाखाना माहीत नसेल तर नक्की ह्या दवाखान्याला तुम्ही भेट द्या. तर सर्व काही येथे ना तुम्हाला उपचार करून मिळतील. तर येथे ना शस्त्रक्रिया पण रूम आहे. तर येथे ना ऑपरेशन पण केले जातात. त्यामुळे मग येथे सर्व काही असं सुविधा बनवलेल्या आहे. तर येथे जनरल रूम पण केलेले आहे. येथे बघू शकता सर्व काही असं जनरल रूम बनवलेलं आहे. आणि येथे ना मिस्टरांचं ब्लड घेत होते. तर ब्लड टेस्ट करायची होती. मग त्यांचं ब्लड दिल्यानंतर आम्ही पण तेथून निघालेलो होतो. तर आम्हाला आहे ना जेवण करायचं होतं. तर घरूनच टिफिन वगैरे बनवून घेऊन गेलेले होते मी. तर मग त्यानंतर येथे भरपूर अशी मोठी ना शाळा होती तेथे. तर त्या शाळेच्या आवारामध्येच आम्ही येथे ना जेवण करत होतो. खूप छान वाटत होतं. शाळेका बघितल्यानंतर असं वाटत होतं का आम्ही शाळेमध्येच गेलो आणि तेथे आम्ही लंच टाईम झाला आणि जेवण्यासाठी बसलेलो आहोत. तर खूप छान वाटत होतं. सर्वजण आम्ही येथे जेवण करत होतो. शंभूला पण मजा वाटत होती. तेथे ना माती होती. तर त्या मातीवरती दोघं पण खेळत होते. छान असं आमचं जेवण पण झालेलं होतं इथे.
घरात तर आपण कायमच जेवण करत असतो, तर अशा मोकळ्या ठिकाणी आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवण जर केलं ना, खूपच भारी वाटत असतं. तुम्ही एकदा नक्की असं जेवण करून बघा. आणि आमचा पण फर्स्ट टाईम असा टाईम आलेला होता का आम्ही येथे ना जेवण करायला आलेलो होतो. खूप छान वाटत होतं. येथे बघू शकता खूप मोकळं वातावरण होतं. आणि येथे आहे ना भरपूर असं मोठं झाड होतं. त्या झाडाखालीच आम्ही जेवण करण्यासाठी बसलेलो होतो. तर त्या झाडाला आहे ना एक असं फळ लागलेलं होतं. तर ते फळं काय आहे ते नाही माहिती. म्हणजे झाड आहे ना, त्या झाडाचंच नाव नाही माहिती मूळ पॉईंट. तर भरपूर असे त्याला आहे ना फळं लागलेली होती. तर काही पिकून खाली पडत होते. येल्लो कलरचे होऊन इथे बघू शकता येल्लो कलरचे फळं झालेले आहे. तर ते पिकल्यानंतर खाली पडत होते. तर ते झाड कोणतं आहे काय माहीत नव्हतं. आणि मग त्यानंतर आहे ना अण्णा पण आम्हाला घ्यायला आलेले होते. तर येथे आम्ही आमच्या घराकडे चाललेलो होतो मळ्यामध्ये. तर घराच्या रस्त्यालाच असे फुलबागा पण लावलेल्या आहे. खूप छान असं फुलबागा आहे. तर मग त्यानंतर आहे ना घरी आल्यानंतर आम्ही आता बागेतून चाललेलो होतो रुपालीताई ना बागेमध्ये ना त्यांचं काम चाललेलं होतं. तर आम्ही तेथे मग बागेमध्ये चाललेलो होतो. अंजू दीदी आणि आम्ही दोघी चाललेलो होतो त्यांच्याकडे. तर आम्हाला त्या काही दिसत नव्हत्या. आम्ही गॅपमधून बघत होतो कुठे आहे काय ते. तर त्या दुसऱ्या साईडला होत्या. तर मग आम्ही आता चाललेलो होतो. इथे बघू शकता द्राक्ष पण आलेले आहे झाडांना. तर येथे बघू शकता मी तेच द्राक्ष बघत होते. तर येथे रुपालीताई आणि त्यांच्या मैत्रीण दोघी जणी ना बागेमध्ये काम करत होत्या. तर त्यांना ना बागेमधलं गवत काढायचं होतं. तर त्या दोघी जणी बागेमधलं गवत काढत होत्या. तर मी गेल्यानंतर मग थोड्या वेळ त्या बसलेल्या होत्या. मग आमच्या तिघींच्या पण गप्पा चाललेल्या होत्या. शंभू, स्वरा पण येऊन गेली आणि त्यानंतर ते पण घरी गेलेले होते. येथे आम्ही भरपूर वेळ गप्पा मारल्या. मग त्यानंतर आहे ना, त्यांचं थोडंच काम बाकी राहिलेलं होतं. तर येथे ना त्या पण त्यांचं काम करायला लागलेल्या होत्या. तर मग त्यानंतर आम्हाला घरी जायचं होतं थोड्या वेळाने. असं गावाकडे गेल्यानंतर शेतात गेल्यावर खूप छान वाटतं. तर शेतात गेल्यानंतर आहे ना, असं मन पण असं प्रसन्न होतं. घरी गेल्यानंतर आमचा चहा-पाणी झाल्यानंतर आहे ना, तर आज आमचा येथेच थांबण्याचा प्लॅन लागलेला होता. उद्याचा व्हिडिओ पण तुम्हाला चिंचखेडचाच बघायला मिळेल. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.